नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या शंभू वर्मन करत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 50 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. साथीनो, आपला हा बुधभूषणचा उपक्रम सुरू करून 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आजचे आपले 50वे पॉडकास्ट आहे. आणि या 50 पॉडकास्टमध्ये आपण 50 दोन्ही 100 प्लस 1 असे 101 बुधभूषणचे श्लोक आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. आपला प्रतिसादही खूप चांगला आहे. आपण अजूनही बुधभूषणच्या पहिल्याच अध्यायामध्ये आहोत. अन्योक्ती कलशामध्ये प्राण्यांविषयीच्या अन्योक्ती संपून आपण आता वृक्षवेलींच्या अन्योक्तीमध्ये आलेले आहोत. या पुढच्या वर्षामध्ये आपले पॉडकास्ट सुरूच असणार आहे. आपला शेवटच्या पॉडकास्टची तारीख ही 31 डिसेंबर येते. परंतु 31 डिसेंबर या दिवशी तुकोबा स्पीक्सचा जगद्गुरू तुकोबारायांचा जो अभंग आहे त्या अभंगाचं विवेचन आपण करणार आहोत आणि ते पॉडकास्ट आपण 31 डिसेंबरला रिलीज करणार आहोत. त्यामुळे हे पॉडकास्ट आपण 31 डिसेंबरच्या ऐवजी 1 जानेवारी 2026ला रिलीज करणार आहोत. आणि यानंतर पॉडकास्टमध्ये आपण काही बदलही करत आहोत. आपल्या प्रतिक्रियांमधून असं लक्षात आलेलं आहे की पॉडकास्टची लांबी अजूनही कमी करता आली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचायला सोपं जाईल. त्यामुळे यापुढे आपण आपल्या पॉडकास्टमध्ये प्रत्येक पॉडकास्टला फक्त 1च श्लोक घेणार आहोत आणि अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण विवेचन करणार आहोत. मात्र काळजी करू नका, दर आठवड्याला आपण असे 3 पॉडकास्ट रिलीज करणार आहोत, म्हणजे 3 श्लोक आपण रिलीज करणार आहोत. त्यामुळे बुधभूषण जे 750 श्लोक आहेत, 50च्या हिशोबाने केलं तर 2-3 वर्ष जातील. त्यामुळे काहीतरी सुधारणा करून आपल्याला हे पॉडकास्ट, हे बुधभूषणचे पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्याचा आपला जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न या माध्यमातून वेगवान करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आजच्या दिवस आपण 2 श्लोक घेणार आहोत. यापुढे मात्र दररोज 1 श्लोक आणि 5 मिनिटाचा बुधभूषण आणि जे तुकोबा स्पीक्सचा आपला जो जगद्गुरू तुकोबारायचा आहे तो मात्र 1 अभंग आणि 10 मिनिटं. तर मागच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केल्याप्रमाणे आजचा आपला विषय तो म्हणजे आहे चंदन. आणि आजचं चंदन आहे ते म्हणजे हरिचंदन. तर या हरिचंदनाविषयी महाराज लिहितात की केचिल्लोचन हारिणः कतिपयः सौरभ्य संभारिणः कैपन्ये फलधारिणः प्रतिदिशं ते सन्तु द्रुमः धन्यो य हरिचन्दनः परिरसे सरे यस्य स्थिते शाखेभिः शाकोटाधिभिरप्यहो मृगदृशामंगेषु लीलायते. तर हरिचंदन म्हणजे एक असं चंदन जे हरीला प्रिय आहे. हरी म्हणजे देव, ईश्वराला. केचिल्लोचन हारिणा कतिपया सौराभ्य संभारिणा म्हणजे जे की केचिल्लोचन म्हणजे जे लोचन डोळ्याला हरवून टाकते. कतिपया सौराभ्य संभारिणी म्हणजे सौरभ्य संभारिणी. तर महाराज पहिल्या ओळीमध्ये सांगतात केची लोचन हारिण, लोचन डोळे, डोळ्याला मनोहर त्याच्या सौंदर्यानं हरवून टाकणारे. कतिपया सौराभ्य संभारिणी, सौरभ्य संभारिणी म्हणजे अतिशय सुगंधानं मोहित करून टाकणारा. चंदन कसा असतो? सुगंधानं मोहित करून टाकतो. आणि केचिल्लोचन हारिणी म्हणजे डोळ्यांना सुद्धा अतिशय नयनमोहर, अगदी नयन मनोहर सौंदर्यानं आल्हादित करणारा. केपिन्नो फलधारिणः प्रतिदिशं ते सन्तु हन्त द्रुमा. द्रुमा म्हणजे वृक्षवेली. आपल्या आसपास, या हरिचंदनाच्या आसपास अनेक वृक्षवेली सुंदर आहेत. त्यांना फळांनी त्या धारण झालेल्या आहेत, म्हणजे त्यांना फलधारणा झालेली आहे. सुंदर दिसत आहेत, आकर्षक आहेत, फळानं, मोहरानं, फुलानं अशा बहरून लगडून गेलेले आहेत. त्यामुळे लौकिक अर्थानं काय आहे तर त्यांचं सौंदर्य हे हरिचंदनापेक्षा जास्त आहे की काय असं तुम्हाला वाटू शकतं.
परंतु महाराज पुढे लिहितात की धन्यो य हरिचंदन परिरसे सरे यस्तसिते शाखे भी. परंतु हा जो हरिचंदन आहे हा धन्य आहे. का धन्य आहे? कारण त्यांचे जे शाखा आहेत, त्याचे जे काही फांद्या आहेत, त्या फांद्यांवर अतिशय तो जो परिसर आहे, ह्या सुंदर परिसरामुळे, ह्या हरिचंदनाच्या अस्तित्वामुळे काय झालेलं आहे तर शाकोटाधिभिरप्य हो मृगद्रशाम्यंगेषु लीलायते. आणि ह्या सुंदर अशा चंदनाच्या शाखांवर, फांद्यांवर हे जे मृग आहेत, हे जे हरण आहेत, हे हरण काय करत आहेत? मुक्तपणे क्रीडा करत आहेत. आपलं शरीर त्या चंदनाला घासत आहे. दुसऱ्या कुठल्या फळाच्या वृक्षाला ते आपलं शरीर घासत नाही, तर ते कुठं घासतात? या हरिचंदनाला घासतात. कारण हरिचंदन त्यांना इजा करत नाही. उलट दिलं तर काय देतो? त्याचा जो सुगंध आहे हा सुगंधच त्यांना देतो. त्यामुळे जरी फलाफुळानं लगडून बहरून गेलेले वृक्ष असले तरी सुद्धा या परिसराचं जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य कुणामुळे आहे तर या हरिचंदनामुळे. का तर बाकीच्या वृक्षांना ज्या तन्मयतेनं, मुक्ततेनं, स्वच्छंदतेनं हे हरण चंदनासोबत जशी क्रीडा करत आहेत तसे इतर वृक्षांसोबत करत नाहीत. म्हणजे या चंदनापाशी, या हरिचंदनापाशी हे मृग, हे हरण कसे आहेत? सुरक्षित आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट या जीवनामध्ये म्हणजे त्या जीवनाची सुरक्षितता. आणि ह्या हरिचंदनाजवळ हे सर्व वृक्ष अतिशय निर्धास्त आहेत. म्हणजे हरिचंदन तुम्हाला जीवन देतो. इतर वृक्षापाशी त्याला धोका आहे, काटे असू शकतात, त्याला इजा होऊ शकते. मात्र हरिचंदनापाशी तसं नाही. एकतर एवढा मोठा सुगंध आहे, तो ईश्वराला प्रिय आहे, परंतु ज्या अर्थी मृग तिथे येतात त्यापर्यंत त्याला घमेंडही नाही. उलट तो त्यांना आनंदच देतो आहे. आणि इथे हरिचंदन असल्यामुळं काय आहे? बाकीच्या वृक्षांना सुद्धा काय आहे? शोभा आहे. फळं फुलं जरी असली तरी हरिचंदनाची उपस्थिती काय करते? त्यांना अधिकच आकर्षक बनवते. अन्योक्ती कलशामधला याचा अर्थ असा आहे की आपल्या आसपास अशी हरिचंदनासारखी माणसं असतात की केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे काय होतं? हा परिसर गजबजून जातो, सुंदर जातो. रसायनशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे कॅटलिस्ट. हे कॅटलिस्ट काय करतात? अभिक्रियेत भाग घेत नाहीत, पण अभिक्रियेचा वेग वाढवतात. तसं हरिचंदन जिथे आहे तो काही विशेष अशी मदत करतो इतर वृक्षांना वाढण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी असं नाही, परंतु केवळ त्याची उपस्थिती सुद्धा काय करते? त्यांना मोहित करून टाकते, परिसर प्रफुल्लित करून टाकते, सुंदर करून टाकते. तशी आपल्या आसपास जी माणसं असतात त्यांचा सरळ किंवा प्रत्यक्षपणे आपल्याला जरी फायदा होत असताना दिसत नसला तरी केवळ त्यांच्या उपस्थितीमुळेच काय होतं? आपले अनेक प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे महाराज हरिचंदनासारख्या आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना आपल्याला ओळखायला सांगतात. अन्योक्ती कलशातून महाराज हेच आपल्याला सांगतात की आपण कसं वागलं पाहिजे, राजानं कसं वागलं पाहिजे, आपलं जीवन सफल सुंदर कसं केलं पाहिजे. तर अन्योक्तीच्या माध्यमातून एक एक उदाहरण देऊन महाराज आपल्याला समजून सांगत आहे. तर हरिचंदनासारख्या माणसाला आपण जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. यानंतर चंदनानंतर मालती, एक प्रकारची जास्वंद. तर या मालती या वृक्षाविषयी महाराज काय लिहितात? कुसुमस्तबका नम्रः सत्येव परिता लतः तथापि भ्रमर भांती कैरोत्यकेव मालती. कुसुमस्तबका नम्रः सत्येव परितो लता. फुलांच्या लता, वेली, लता म्हणजे वेली, फुलांचे गुच्छ असलेल्या, कुसुम असलेल्या, एखाद्या तबकाप्रमाणे गुच्छच्या गुच्छ असलेल्या, अतिशय नम्र आणि सुंदर, मनाला मोहित करून टाकणाऱ्या, अतिशय नम्र आणि सुंदर, नम्र म्हणजे वाकणाऱ्या, सहज वाकणाऱ्या, एखाद्या तबकामध्ये फुलांचा गुच्छ मांडलेला आहे आणि या गुच्छांप्रमाणे दिसणाऱ्या ह्या सुंदर अशा ह्या लतावेली आसपास लहरत आहेत, बागडत आहेत आणि फुलून गेलेल्या आहेत. पण तरीही
भ्रमराला या सगळ्या सुंदर वेली दिसतात, पण तरीही तो काय करतो, करीत ते केव मालती, परंतु तो शोधतो आणि मालतीच्याच वृक्षावर जाऊन बसतो किंवा तिथेच तो जातो आणि त्याच फुलांचा तो आस्वाद घेतो. म्हणजे मालतीमध्ये हे कौशल्य आहे, मालतीमध्ये काही गुण आहेत की इतर फुलांनी लगडून गेलेल्या या वृक्षांकडे न जाता भ्रमर काय करतो, मालतीकडेच आकर्षित होतो, कारण मालतीमध्ये हे काही गुण आहेत आणि भ्रमरालाही मालतीचे गुण प्रिय आहेत. अन्योक्ती कलशाचा अर्थ अतिशय साधा सोपा आहे. ज्या व्यक्तींना ज्या गोष्टीची गरज असते ते व्यक्ती काय करतात, त्याकडे आकर्षित होतात. किंवा ज्याची भूक जी आहे, ज्याची भूक ज्ञानाची आहे, ते माणसं ज्ञानी माणसाकडे जातात. ज्याची भूक पोटाची आहे ते माणसं भंडाऱ्यामध्ये जातात किंवा कुठे जेवण मिळतं ते पाहतात. त्यामुळे भ्रमराची इच्छा आहे की त्याला मालतीचा रस घ्यायचा आहे. तसं आपल्या आसपास असणारी जी माणसं आहेत, ह्या माणसांची काय इच्छा आहे, इच्छा म्हणण्यापेक्षा त्याची गरज काय आहे हे आपण चाणाक्षपणानं ओळखलं पाहिजे आणि त्यानुरूप आपण आपलं नियोजन केलं पाहिजे. एखाद्या भुकेल्या माणसाला जर आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर ना त्याचं ज्ञानग्रहण यशस्वी होईल, ना तो समाधानी होईल, ना त्याला ज्ञानाची प्राप्ती, ना त्याच्या भुकेचा आगडून शांत होणार नाही. म्हणजे आज त्याला आवश्यकता कशाची आहे, तर अन्नाची आहे, तर त्याला अन्नदान करण्याची आवश्यकता आहे किंवा अन्न मिळवण्याची कला त्याला शिकवण्याची गरज आहे, जेणेकरून त्याचं पोट भरेल. आणि जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत मस्तक चालणार नाही आणि तुमचं ज्ञान देण्याचा उपक्रम काही तिथे यशस्वी होणार नाही. जसं भ्रमराला मालती पाहिजे तसं त्या भुकेलेला अन्न पाहिजे. ज्याला ज्ञानाची इच्छा आहे, लालसा आहे, त्याला ज्ञान पाहिजे हे आपण ओळखलं पाहिजे. राजानं अशा पद्धतीची रचना केली पाहिजे की ज्याला जे हवं ते त्याला त्याच्या कष्टानं, त्याच्या मेहनतीनं प्राप्त व्हावं. आणि आपलं कुटुंब चालवताना सुद्धा आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याच्या कौशल्यानुरूप ज्याला त्याला काम मिळावं आणि त्याच्या कामात त्यानं पुढे जावं. आणि यातच कुटुंबाचं हित आहे, यातच समाजाचं हित आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. शंभू राजेंचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, फॉलो, शेअर करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन श्लोकासह. आणि हा श्लोकही मालतीवरच आधारित आहे आणि हा श्लोकाचा क्रमांक आहे श्लोक क्रमांक 133. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, सुखी रहा. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे.